आपल्या प्रत्येकामध्ये एक अदृश्य शक्ती आहे. एक अशी शक्ती जी आपल्या संपूर्ण अस्तित्वाला ऊर्जा देते. आपण ती रोज अनुभवतो, पण तिची ओळख क्वचितच करून घेतो. आज आपण याच आंतरिक शक्तीच्या म्हणजेच आपल्या आत दडलेल्या विजेच्या रहस्याचा शोध घेणार आहोत. चला एक विचार करून बघूया. जर असं असेल तर की आपली चेतना, आपलं असणं हे विजेचा तारेतून वाहणाऱ्या प्रवाहासारखं आहे. एक असा प्रवाह जो दिसू शकत नाही, पण ज्याच्यामुळेच सगळं काही घडतं. ह्याच कल्पनेला आता आपण प्रत्यक्षात समजून घेऊया. तर मग ही मानवी वीज म्हणजे नक्की काय? बघा, ही काही शारीरिक ताकद नाहीये. ही एक मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जा आहे. म्हणजे ती आपण काय खातो ह्यावर अवलंबून नाही, तर आपले विचार किती शुद्ध आहेत, आपल्या इच्छाशक्तीवर आपलं किती नियंत्रण आहे, ह्यातून ती तयार होते आणि साठवली जाते. ओके, मग प्रश्न असा आहे की ही चेतना, हीच आपली शक्ती कशी असू शकते? ती आपलं वास्तव कसं घडवते? चला याच मुद्द्यावर जरा खोलात जाऊया. हे उदाहरण एकदम परफेक्ट बसतं. बघा ना, विजेच्या तारेतली वीज आपल्याला दिसत नाही, पण तिच्यामुळेच तर सगळं काही चालतं. दिवे, पंखे, अगदी तसंच आहे आपल्या चेतनेचं. ती दिसत नाही, पण आपलं प्रत्येक काम, प्रत्येक विचार, प्रत्येक भावना, सगळं काही त्याच शक्तीवर चालतं. आणि हेच वाक्य, चेतना ही शक्ती आहे, हे या सगळ्या संकल्पनेचं सार आहे. आपली जागृत अवस्था, आपलं अस्तित्व हीच आपली खरी ताकद आहे. आणि ही ताकद ओळखणं आणि तिचा योग्य वापर करणं हेच खरं कौशल्य आहे. बरं, मग ही ऊर्जा काय आहे हे तर आता आपल्याला कळलंय. पण खरा प्रश्न तर पुढे आहे, या शक्तीचं संरक्षण कसं करायचं? कारण गंमत अशी आहे की ही शक्ती निर्माण करण्यापेक्षाही ती टिकवून ठेवणं जास्त अवघड आहे. म्हणजे बघा, ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर ही ऊर्जा आपल्यात सतत तयार होतच असते, पण तितक्याच वेगाने ती वायाही जाते. आणि ही गळती थांबवणं हेच खरं चॅलेंज आहे. मग प्रश्न येतोच की ही मौल्यवान ऊर्जा नक्की कुठे लीक होते? असे कोणते चोरटे मार्ग आहेत जिथून आपली ही आतली शक्ती नकळतपणे निघून जाते? चला बघूया. हे या ऊर्जेचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत. पहिलं म्हणजे आपल्या अनियंत्रित इच्छा, म्हणजे सतत काहीतरी हवं असणं. दुसरा, विनाकारण चिंता करत बसणं. आणि तिसरा, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, आपल्या बोलण्यावर ताबा नसणं. या 3 मार्गांनी आपली आतली ऊर्जा अक्षरशः वाहून जाते. आता ही तुलना बघा, किती स्पष्ट आहे. एका बाजूला ऊर्जा वाया घालवणाऱ्या गोष्टी आहेत, चिंता, इच्छा, अनियंत्रित शब्द. तर दुसऱ्या बाजूला त्या ऊर्जेला वाचवणारं एकच प्रभावी कवच आहे, आणि ते म्हणजे संयम. अनुशासन आणि इच्छाशक्तीने मिळवलेला संयमच या ऊर्जेचा खरा रक्षक आहे. एक प्रकारचं एनर्जी शील्डच आहे हे. आणि मग जेव्हा ही ऊर्जा संयमाने जपली जाते, तेव्हा काय होतं? त्याचा परिणाम थेट व्यक्तीच्या अस्तित्वावर दिसतो. त्या व्यक्तीचं जे आभामंडल असतं, ज्याला आपण ऑरा म्हणतो, ते नैसर्गिकरित्या इतकं प्रभावी बनतं की लोक आकर्षित होतात. आणि हे आकर्षण बाह्य सौंदर्यामुळे नाही, तर आत साठवलेल्या त्या ऊर्जेमुळे येतं. ओके, आता एका खूप महत्त्वाच्या आणि खरं तर एका गंभीर इशाऱ्याकडे वळूया. ही शक्तिशाली ऊर्जा मिळवणं ही एक गोष्ट झाली, पण तिचा गैरवापर किती धोकादायक ठरू शकतो हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे बघा, ही जी शक्ती जमा झाली आहे, तिचा वापर फक्त स्वतःचा अहंकार वाढवण्यासाठी करणं हे एका आध्यात्मिक गुन्ह्यासारखं मानलं गेलं आहे. ही एक खूप मोठी वॉर्निंग आहे, कारण ही शक्ती दुधारी तलवारीसारखी आहे. आणि हे रूपक हे त्या धोक्याची तीव्रता अगदी बरोबर दाखवतं. जसं विजेच्या तारेत शॉर्ट सर्किट होऊन आग लागते ना, तसंच अहंकारी व्यक्तीच्या हातात आलेली ही आत्मिक शक्ती स्वतःसाठी आणि इतरांसाठीही विनाशकारी ठरू शकते. सगळं काही जाळून टाकू शकते. मग या अहंकाराच्या आगीवर उपाय काय? यावर उतारा काय? उत्तर अगदी सोपं आणि तितकंच प्रभावी आहे. सेवा आणि निस्वार्थ भाव. जेव्हा या ऊर्जेचा प्रवाह स्वतःकडून दुसऱ्यांच्या कल्याणाकडे वळवला जातो, तेव्हा ती शुद्ध होते आणि तिचा तो विध्वंसक प्रभाव नाहीसा होतो. चला तर मग आता आपण आपल्या विवेचनाच्या शेवटच्या आणि मला वाटतं सर्वात प्रेरणादायी भागाकडे जाऊया. चमत्कार म्हणजे काय याबद्दलच्या आपल्या ज्या काही कल्पना आहेत ना, त्या हे विचार पूर्णपणे बदलून टाकतील. आपण चमत्कार हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? काहीतरी अद्भुत, अविश्वसनीय, आकाशातून काहीतरी पडणं वगैरे. पण या विचारानुसार खरा चमत्कार हा बाहेरच्या जगात घडणारी कोणतीही घटना नाहीये. आणि हे वाक्य हेच या संपूर्ण विवेचनाचा आत्मा आहे. या मानवी विजेचा, या ऊर्जेचा खरा चमत्कार म्हणजे काय? तर तो त्या व्यक्तीच्या चारित्र्यात आणि वागणुकीत दिसून येतो.
जेव्हा एखाद्याचं कॅरेक्टर, त्याचं बिहेवियर इतरांसाठी प्रेरणादायी बनतं, तोच खरा चमत्कार आहे. आणि हे परिवर्तन किती मोठं आहे हे इथे अगदी स्पष्ट दिसतंय. एक सामान्य व्यक्ती कशी असते? स्वकेंद्रित, आसक्तीमध्ये अडकलेली. पण ही ऊर्जा ज्या व्यक्तीमध्ये रूपांतरित होते, ती व्यक्ती संपूर्ण जगाला आपलं कुटुंब मानते आणि सर्वांच्या भल्यासाठी जगते. हेच आहे एका सामान्य माणसाचं महामानवात होणारं रूपांतर. तर या संपूर्ण प्रवासाचा सारांश आपण या 4 सोप्या स्टेप्समध्ये मांडू शकतो. पहिलं, आपल्या आतल्या शक्तीला ओळखा. दुसरं, संयमाने तिला वाचवा, तिचं संरक्षण करा. तिसरं, निस्वार्थ सेवेने तिला शुद्ध करा. आणि मग चौथं, स्वतःच इतरांसाठी एक जिवंत चमत्कार बना. आणि शेवटी एक प्रश्न जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आपल्या आत असलेल्या या अफाट शक्तीचा वापर आपण नक्की कशासाठी करणार आहोत? कारण ही शक्ती आपल्या सगळ्यांमध्ये आहे. फक्त तिचा वापर कसा करायचा हा निर्णय पूर्णपणे आपला आहे.